सामन्याला सुरुवात होतोय. बाबा स्पोर्ट 9191 आणि केबीएम स्पोर्ट या दोन संघादरम्यान आपल्याला ही मॅच पाहायला मिळणार आहे. यस, सामन्याला सुरुवात होतोय. पहिल्या षटक हाताळण्यासाठी सचिन कवले, त्याच्या समोर पाहतो आपण विश्वनाथ जाधव. इनफिल्डच्या वरून जबरदस्त फटका. दोन क्षेत्ररक्षक आहेत, चेंडूला चेस करतायत, मात्र चेंडू फरार होतोय सीमारेषा बाहेर. पहिल्या चेंडूवरती खणखणीत दणदणीत चौकार, 4 धावा. थँक्यू. पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय. बॅट्समन असून चेंडूला दूर ठेवण्याचा प्रयत्न झाला होता. एक चांगला निर्णय पाहायला मिळाला होता सचिन कवळे. पुन्हा एकदा हुकचा फटका आणि या चेंडूवरती मिळतील 6 धावा. विश्वनाथ जाधव ब्रँडेड स्ट्रोक, 6 धावा. षटकार फार भारी. धर्मान पहिलेच बॉलात 6 मारून खाता खोलला आहे त्या महाराष्ट्र बँकेत ना. 87 मीटरचा 6 मारला आहे तो, त्याही बांधाची टिकून गावाची कोबी. थँक्यू डीजे. नवीन चेंडू पुरवावा लागेल कारण चेंडू आउट ऑफ द पार्क झालाय. सर्वात लांबडा षटकार विश्वनाथ जाधव याच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळतोय. कारण चेंडू जर मिळाला तर भरपूर लांब वर जाऊन पडलाय. तर हा षटकानं 10 फलक पाहतो आपण. 10 धावा या 10 फलकावरती लागल्यात. मागचा मॅचचा जर विचार केला तर विश्वनाथ जाधव आणि आकाश गुगलदरे या दोघांनी चांगली पार्टनरशिप केली आणि तो सामना त्यांनी जिंकला होता. केबीएम स्पोर्ट संघाचा जर विचार केला तर दुसऱ्या क्रमांकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. कारण पहिल्या क्रमांकावरती आपण पाहतोय सांबरे ब्रदर्स यांचा हा संघ पहिल्या क्रमांकावरती स्थान ग्रहण करतोय. त्यानंतर केबीएम स्पोर्ट दुसऱ्या क्रमांकी. आतापर्यंत सचिन कवले यांनी 2 चेंडूवरती 10 धावा खर्च केल्यात. पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय, त्यानंतर षटकार. तिसरा चेंडू यावेळेस चेंडूला दूर ठेवण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू अगदी सीमारेषेच्या जवळ जाऊन पडतोय. 1 बाउन्स, सीमारेषा पार. हा आलाय खणखणीत दणदणीत चौकार, 4 धावा. यस, थँक्यू डीजे. 14 धावा 10 फलकावरती पुन्हा एकदा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस मात्र शरीराचा वेध घेतला जातोय. यावेळेस वेगवान चेंडू होता, हाताला होता. पहिला चेंडू देखील ऑफस्टमच्या खूपच बाहेरून छेडछाड करण्याचा प्रयत्न. 4 धावा मिळाल्या. त्यानंतर उचली घेणारा चेंडू हुकचा फटका पाहायला मिळाला, त्याच्यावरती 6 धावा मिळाल्या. नंतर ऑफस्टमच्या खूपच बाहेर चेंडू हाताला लागला, त्याच्यावरती देखील एक चांगला प्रहार आपल्याला पाहायला मिळाला, त्याच्यावरती 4 धावा. त्यानंतर पुन्हा एकदा ऑफस्टमच्या बाहेर निघणारा चेंडू. यावेळेस मात्र डॉट चेंडू आलाय. 14 धावा 10 फलकावरती. यावेळेस पुन्हा एकदा आपण पाहतोय ऑफस्टमच्या बाहेरून हा चेंडू हाताळण्याचा प्रयत्न झाला होता. बॉल बॅक ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. स्वतःच्या फॉल्टमध्ये हा चेंडू अडवला गेलाय. हा चेंडू जर हाताला जर कनेक्ट झाला असता तर कदाचित बॅट्समन बाद होऊ शकला असता धावच्या स्वरूपात. मात्र चेंडू आणि बॉल यामध्ये कुठल्या प्रकारे स्पर्श झालेला नाहीये. मात्र हा चेंडू डॉटच्या स्वरूपात. आता मात्र बॅक टू बॅक 2 चेंडू हे निधाच्या स्वरूपात 10 फलकावरती नोंदवले जातात. कमबॅक करतोय सचिन कवले आणि कमबॅक करणं गरजेचं आहे. कारण पहिल्या 3 चेंडूवरती 14 धावा या आल्या होत्या, त्याच्यामध्ये 2 चौकार आणि 1 षटकार देखील आपण पाहतोय. यावेळेस पुन्हा एकदा शफल खेळण्याचा प्रयत्न, बॅट्समनला फॉलो करण्याचा प्रयत्न. हा चेंडू पिचच्या बाहेर पडतोय. पंचांचा इशारा होतोय की हा चेंडू आहे नो बॉल. पुढचा चेंडू असणार आहे फ्रीट. शेवटचा चेंडू बाकी या षटकामध्ये. पॉवर प्लेचं षटक आपण पाहतोय हाताला जात आहे आणि या पॉवर प्लेच्या षटकामध्ये चांगली कामगिरी आतापर्यंत पाहायला मिळते विश्वनाथ जाधवच्या माध्यमातून.
फ्री हिटचा चेंडू. यस, व्हाईट बॉल. जी व्हाईटची रेषा आहे त्याच्या बाहेरून हा चेंडू गेला असावा, तेच कारण की पंचाने हा चेंडू व्हाईट घोषित केलाय. नो चेंडू, त्यानंतर व्हाईट. फ्री हिटची संधी अजूनही असेल विश्वनाथ जाधवकडे. धाव फलक पाहतो आपण 16 धावा या आतापर्यंत या षटकामध्ये खर्च केल्यात. एक चेंडू बाकी असेल या षटकामध्ये. सचिन कवले पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्क वरती. यावेळेस पुन्हा एकदा चेंडूला हुक केलाय. आणखीन एक धमाकेदार षटकार. 6 धावा. परत मारला धर्मान परत बांधाचे तिकून 6 रन. 2 बोलांत. यस, थँक्यू डीजे. पहिल्या षटकामध्ये तब्बल 22 धावा. टॉस हारल्यानंतर बॅटिंग करण्याचा निर्णय आपण पाहतोय दिला गेला होता आणि तो निर्णय त्याने सांगितलं होतं की बॅटिंग आम्ही देखील केली असती आणि निर्णय त्यांच्या मनासारखा लागला होता आणि मनासारखी बॅटिंग देखील पाहायला मिळते पहिल्या षटकामध्ये विश्वनाथ जाधवच्या माध्यमातून. तब्बल 22 धावा या पहिल्या षटकामध्ये कुठला गेल्या. वैयक्तिक 7 चेंडूमध्ये 20 धावांवरती खेळतोय तो म्हणजे विश्वनाथ जाधव. तर दुसरं षटक हाताळण्यासाठी पाहतो आपण शैलेश भगत बॉलिंग मार्क वरती आपल्याला पाहायला मिळेल. जास्तीत जास्त बॅटिंग साठी आपण शैलेशला पाहतोय, मात्र परफेक्ट ऑलराऊंडर म्हणून देखील त्याची वर्णी लागत असते. शैलेश आता आपल्याला बॉलिंग मार्क वरती पाहायला मिळेल. सुरेंद्र घाटाल आपण तो विकेटच्या मागे. नंतर राज घाटाल फ्लाइंग स्लिपमध्ये पाहतोय. तर शैलेश पहिला चेंडू आकाशासाठी. पहिला चेंडू ऑन साईडला पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर. हा आलाय आकाश गोगलदरे नावाचा ब्रँडेड षटकार. 6 धावा. फार भारी धर्मान पहिलेच बॉलात 6 मारून खाता खोलला आहे त्या महाराष्ट्र बँकेत ना. 87 मीटरचा 6 मारला आहे तो त्याही बांधाचे तिकून. गावाची थँक्यू डीजे. तर षटकार आलाय पहिल्या चेंडूवरती. आपला अकाउंट ओपन करतोय तो म्हणजे आकाश गोगलदरे. धाव फलक 28 धावा. शैलेश भगत पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वरती सज्ज येतोय. दुसरा चेंडू घेऊन जाईल मात्र थोडासा रनअप मध्ये चुकतोय. डेड बॉलचा इशारा पंचार मार्फत. वैभव धूम आपण अंपायर पाहतोय. त्यानंतर मॉन्टी गोडेकर. दोन्ही अनुभवी अंपायर्स आहेत. आकाश फुलटॉस चेंडू आणि हा देखील पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर. टावरिंग शॉट. 6 धावा. षटकार. नांगू धर्मा काय करीतो आपले धर्मा गँग टीम साठी. ना बॉलर धावतूच गेला आहे ना बॉल त्याही न असा टाकला फिरवून ना ओव्हरची मारला धर्मान परत बांधाचे तिकून 6 रन. थँक्यू डीजे. मैदानाच्या आतमध्ये आकाश गोगलदरे प्रेक्षकांचं मनोरंजन करतोय तर मैदानाच्या बाहेरून डीजे महेंद्र पवार देखील प्रेक्षकांचं मधुर गाण्यांनी मनोरंजन करतोय. यावेळेस लॉग ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. नयन मालिक त्या क्षेत्रामध्ये कुठली चुकी करत नाहीये. पहिला फलंदाज बाद. आकाश गोगलदरे बॅक टू द डग आउट. थँक्यू डीजे. पहिल्या 2 चेंडूवरती 2 षटकार आल्यानंतर कमबॅक दर्शवतोय शैलेश भगत. पीरबाबा पापडी या संघाच्या माध्यमातून तो खेळत असतो
आता त्याच्या समोर पाहतो आपण हितेश गणेशकर त्याच्याच संघातील खेळाडू. आता मात्र दोन्ही खेळाडू आमने सामने पाहायला मिळत आहेत. हितेशसाठी चेंडू ऑफस्टंपच्या बाहेरून हा चेंडू हाताला होता, खेचून घेण्याचा प्रयत्न, खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळाला विकास पाणेरा मार्फत. मात्र बॅकअपसाठी क्षेत्ररक्षक आला होता, तोपर्यंत एक धाव घेण्याची संधी होती हितेश गणेशकरकडे. एक धाव कंप्लीट, एका धावेनिशी धाव फलक पाहतो आपण. 35 धावा, 35 धावा या धाव फलकावरती लागल्या गेल्यात. विश्वनाथ जाधव आतापर्यंत जर बघितलं तर 7 चेंडूमध्ये 20 धावा या त्याच्या वैयक्तिक पाहायला मिळत आहेत. आकाश गोगलदरेने 12 धावा केल्या 3 चेंडूमध्ये. त्यानंतर हितेश गणेशकर न्यू बॅट्समन इन झालाय, त्याने एका चेंडूमध्ये 1 धाव केलाय. त्यानंतर शैलेश भगत आतापर्यंत 4 चेंडूमध्ये त्याने 13 धावा खर्च केल्या. त्यावेळेस फक्त हलक्यात केल्याचा प्रयत्न, खोलवर टप्प्यात चेंडू हाताला होता, फक्त हलक्याने चेंडूला दिशा दिली, 1 धाव सहजरित्या कंप्लीट केली गेली. एका धावेनिशी धाव फलक पाहतो आपण. 36 धावा या धाव फलकावरती लागल्या गेल्यात. पहिल्या षटकामध्ये तब्बल 22 धावा या कुठल्या गेल्या होत्या. पुन्हा एकदा शैलेश आपल्या बॉलिंग मार्क वरती. हितेश गणेशसाठी यावेळेस लाफ्टर शॉट, चेंडू निघून जातोय 6 धावांसाठी. षटकार असा करून धर्मा गँगचा अजून 1 रन वाढला. रन स्कोर झाला आहे तो 13. विकेट DJ Praveen King. थँक्यू डीजे. तर या षटकामध्ये 3 षटकार आपण पाहिले. 2 षटकार आकाश गुगलदरेच्या बॅटमधून आले, त्यानंतर हितेश गणेशकर याच्या बॅटमधून 1 षटकार. 20 धावा इथे खर्च केल्यात. आपण पाहतोय शैलेश भगत याने पहिल्या षटकामध्ये 22 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 20 धावा, 42 धावा 2 षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती लागल्या जात आहेत. या अगोदरच्या मॅच मध्ये टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला होता, तो निर्णय देखील चुकीचा ठरला गेला, कारण त्या सामन्यामध्ये देखील पराभव स्वीकारावा लागला होता. आणि या मॅच मध्ये देखील टॉस जिंकलाय बाबा स्पोर्ट 9191 या संघाने आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. आतापर्यंत 2 षटकामध्ये 2 ओव्हरमध्ये 42 धावा या धाव फलकावरती लागल्या गेल्या. तर सचिन कवले होते सांघिक 3रं आणि वैयक्तिक 2रं षटक हाताळण्यासाठी. पहिल्या चेंडूवरती प्रहार केलाय, हा आलाय विश्वनाथ जाधव, ब्रँडेड स्ट्रोक, 6 धावा. षटकार DJ Praveen King. थँक्यू डीजे. तर षटकार आलाय, या षटकाराने धाव फलक पाहतो आपण. 48 धावा या धाव फलकावरती लागल्या गेल्यात. यावेळेस पुन्हा एकदा शफल होऊन खेळण्याचा ऑफ साईडचा चेंडू तर ऑन साईडला खेळून काढलाय. जितेंद्र बरफ त्या क्षेत्रामध्ये तैनात आहे. क्षेत्ररक्षण चांगलं, फेकी थोडीशी खराब झाली होती, मात्र बॅकअपसाठी स्वतः सचिन येतोय. तोपर्यंत 1 धाव कंप्लीट, एका धावेनिशी धाव फलक पाहतोय आपण. 49 धावा या धाव फलकावरती लागल्या गेल्यात. सचिन कवळे वैयक्तिक 2रं षटक हाताळण्यासाठी आपण पाहतोय बॉलिंग मार्क वरती. आतापर्यंत 1.2 षटकाचा त्याने खेळ हाताळला आहे, त्याच्यामध्ये तब्बल 29 धावा त्याने आतापर्यंत खर्च केलायत. यावेळेस बॅटची एज घेतली जाते. विकेट किपर पासून चेंडू थोडासा दूर राहिला होता. काय होतं ना, धर्मा वालून मारायला गेला होता पण तो चुकला ना, अंपायरनी वाईटचा इशारा दिला. मात्र शैलेश पासून चेंडू थोडासा दूर ठेवला गेला होता. डॉट चेंडूची सांगता 49 धावा या धाव फलकावरती लागल्या गेल्यात या षटकामध्ये. आता मात्र सचिन मार्फत कमबॅक होताना पाहायला मिळतोय. यावेळेस पुन्हा एकदा फक्त हलक्याने चेंडूला दिशा दिली जाते. कव्हर पॉईंटमध्ये डीपमध्ये क्षेत्ररक्षक सजवला गेलाय. तोपर्यंत 1 धाव ही कंप्लीट. हितेश गणेशकरला माहिती आहे की समोर त्याचे एक दिग्गज खेळाडू आपण पाहतोय विश्वनाथ जाधव, त्याला स्ट्राईकवरती जास्तीत जास्त
घेऊन येण्याचा प्रयत्न हितेश गणेशकर याचा पाहतोय. 2 चेंडू अद्याप बाकी असलेल्या या षटकामध्ये यावेळेस पण अकोट्या चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न झाला होता. बॅट आणि बॉल यामध्ये यावेळेस कुठल्या प्रकारे संपर्क झालेला नाहीये. चेंडू सरळ येऊन शरीरावरती आदलतोय. हा फलक पण 50 धावा. 1 चेंडू अद्याप बाकी असेल या षटकामध्ये. तिसरं षटक प्रगतीपथावर. या चेंडूनंतर आपण लगेच पाणी घेऊन जायचं मैदानाच्या आतमध्ये. अवलेस पुन्हा एकदा चेंडूला ऑन साईडला किंकडे सुरेंद्र घाटाल चेंडूवरती वेगाने आला होता व पाहतोय. पुन्हा एकदा सिंगल धाव इथे कंप्लीट केली जाते. या सिंगल धावेनिशी धाव फलक पाहतोय आपण 51 धावा या धाव फलकावरती लागल्या जात आहेत. 3 षटकाच्या समाप्तीनंतर सचिन कवले यांनी जर बघितलं तर 2 षटकामध्ये तब्बल 31 धावा खर्च केल्यात. कालच्या दिवसात जर विचार केला तर 2 षटकामध्ये तब्बल 44 धावा आपण पाहतोय वैभव धूम यांनी खर्च केल्या. भरपूर मागडा स्पेल पाहायला मिळाला होता कालच्या दिवसामध्ये. आजच्या दिवसामध्ये सचिन कवले यांनी 2 षटकामध्ये 31 धावा खर्च केल्यात. तर ड्रिंक्स ब्रेक घेतला जातो मैदानाच्या आतमध्ये. आपण पण एक छोटासा ब्रेक घेऊया आणि संधी देऊया डीजे महेंद्र पवार याला. यस डीजे. DJ भूषण रामाईची ती ओटी वीरपुत्र पोटी आला. रामाजीच्या ओटी वारस बंडाकरांचा आला. थँक्यू. यस थँक्यू डीजे. तर चौथं षटक हाताळण्यासाठी सुरेंद्र घाटाल बॉलिंग मार्कवरती आपल्याला पाहायला मिळेल. त्याच्या समोर पाहतो आपण विश्वनाथ जाधव. धाव फलक पाहतो आपण 51 धावा 3 षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती लागल्या गेल्यात. विश्वनाथ जाधव 12 चेंडूमध्ये 29 धावा या त्याच्या पाहायला मिळत आहेत. त्यानंतर 4 चेंडूमध्ये 8 या धावसंख्येवरती खेळतो हितेश गणेशकर. तर सुरेंद्र घाटाल आपलं पहिलं षटक हाताळण्यासाठी बॉलिंग मार्कवरती सज्ज झालाय. एक विकेटच्या मोबदल्यात पाहतो आपण 51 धावा या धाव फलकावरती लागल्या गेल्यात. यावेळेस ऑन साईडला जबरदस्त फटका. क्षेत्ररक्षक चेंडूला जज करतोय आणि झेल ड्रॉप. विशाल बरफ त्या क्षेत्रामध्ये तैनात होता आणि विश्वनाथ जाधव याला जीवनदान दिलं गेलंय. असं वाटलं होतं की हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल, मात्र वाऱ्याच्या वेगाने हा चेंडू नक्कीच वाऱ्याच्या झोतामुळे हा चेंडू नक्कीच कुठेतरी मागे ढकलला असावा. तेच कारण विशाल याचं जजमेंट चुकलं गेलंय आणि विश्वनाथ जाधव सारख्या एक मोठ्या एक दिग्गज खेळाडूला इथं जीवनदान दिलं गेलंय आणि हे जीवनदान नक्कीच भरपूर मागणं ठरेल येणाऱ्या चेंडूमध्ये. यावेळेस ऑन साईडला पॉवर हिट हितेश गणेशकरच्या बॅटमधून आला हा षटकार. साधावा या षटकारांशी धाव फलक पाहतो आपण 58 धावा या धाव फलकावरती लागल्या जात आहेत. त्यामुळे ज्या प्रकारे चेंडू आला भरपूर वेगाने चेंडू आला होता. लवकर हा चेंडू त्याने पिक केला आणि पाहतोय बॅटच्या मिडल मध्ये चेंडू ज्यावेळेस चेंडू बॅटमधून निघाला त्यावेळेस चेंडूवरती 6 धावांची मोहर उठवली होती हितेश गणेशकर याने. 58 धावा. यावेळेस आणखीन एक चाबूक शॉट हा देखील जाईल मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. सरळ 6 धावांसाठी षटकार. ओव्हरची मारला धर्मान परत बांधाची तिकून सँडल वाली पोरी मला फारच बेस दिस तुझी सँडल वाली पोरी मला फारच बेस दिस तू कोणातली ग तू कोणाची ग तुझी सँडल वाली पोरी मला फारच बेस दिस तुझी सँडल वाली पोरी मला फारच बेस दिस 9 नंबरची चप्पल लागलीस काय. थँक्यू डीजे. धाव फलक पाहतोय आपण 64 धावा धाव फलकावरती लागल्या जातात आणि हितेश गणेशकर देखील आपले
गेअर चेंज करतोय, पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये आणि सीमारेषा पार देखील. सलगचा तिसरा षटकार, षटकारांची हॅट्रिक, 6 धावा. परत बांधाचे तिकून 6 रन. थँक्यू डीजे. आतापर्यंत षटकारांची हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळतोय हितेश गणेशकरच्या बॅटमधून. कालच्या दिवसामध्ये अशोक भरड यांनी षटकाराची हॅट्रिक घेतली, त्यानंतर किरण बारात, त्यानंतर वैभव सोळले यांच्यामार्फत देखील आपल्याला षटकाराची हॅट्रिक पाहायला मिळाली होती. त्यानंतर संदीप सांबरे याने देखील षटकारांची हॅट्रिक केली होती कालच्या दिवसामध्ये. आणि आजच्या दिवसामध्ये हितेश गणेशकर षटकारांची हॅट्रिक पूर्ण करतोय. यावेळेस ऑन साईडला हा चेंडू खेळून काढलाय, क्षेत्ररक्षक डी पूर्ण येतोय, तुषार चेंडूला उचलतोय. यावेळेस काय घडलंय, काय बिघडलंय, तर धावचीच्या स्वरूपात इथे हितेश गणेशकर हा बादून माघारी परततोय. 7 चेंडूमध्ये त्यांनी 26 धावा केल्या, त्याला मात्र धावचीच्या स्वरूपात बादून माघारी परतावं लागतंय. माग माग येऊ नको ना ते थोपाडात. यस, थँक्यू डीजे. न्यू बॅट्समन इन होतोय जयेंद्र वाघे. तर शेवटचा चेंडू बाकी असेल या षटकामध्ये. यावेळेस फायदा पण चेंडूला सोडून दिले गेले. ऑफ टीमच्या खूपच बाहेरून हा चेंडू निघून जातोय. वाईट बॉलचा इशारा आहे पंचांर मार्फत. 72 धावा आतापर्यंत 10 फलकावरती लागल्या गेल्यात. सुरेंद्र घाटाल देखील भरपूर मागणा ठरतोय. तब्बल 21 धावा आतापर्यंत 5 चेंडूमध्ये त्याने खर्च केल्यात. यावेळेस फायदा पण लिडिंग एज, चेंडू हवेमध्ये आहे, मात्र क्षेत्ररक्षकापासून चेंडू थोडासा दूर. तोपर्यंत 1 धाव इथे कंप्लीट केली जाते. या एका धावेनिशी 10 फलक पाहतो आपण. 73 धावा या 10 फलकावरती लागल्या जात आहेत. 4 षटकाच्या समाप्तीनंतर 2 गडीच्या मोबदल्यामध्ये 73 धावा या 10 फलकावरती लागल्या जात आहेत. तर नेक्स्ट मॅच कडे देखील आपण जाणार आहोत. तर नेक्स्ट मॅच सान्वी 11 आणि सांबरे ब्रदर्स या 2 संघादरम्यान नेक्स्ट मॅच असणार आहे. तर दोन्ही संघाचे कॅप्टन टॉस बॉक्समध्ये येऊन सज्ज राहायचं आहे. सान्वी 11 आणि सांबरे ब्रदर्स, त्यानंतर पार्थ वॉरियर्स आणि रुद्राक्ष स्पोर्ट्स. आणखीन 6 मॅचेस आपल्याला कव्हर करायचे आहेत. आजच्या दिवसातील 5वी मॅच आपण पाहतोय. तर शेवटचा आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी गोलंदाज विकास पाणेरा बॉलिंग मार्क वरती पाहायला मिळेल. तर नेक्स्ट मॅचचा आपण टॉस देखील करणार आहोत. दोन्ही संघाचे कॅप्टन आलेले आहेत, सान्वी 11 आणि सांबरे ब्रदर्स. पहिला चेंडू ऑन साईडला, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक, मात्र त्यांच्याकडे कुठलीच संधी नाही आहे. हा आलाय जयेंद्र वाघे, ब्रँडेड शॉट, 6 धावा, षटकार. फार वरची लगे बांधाचे तिकून 6 रन. फार भारी धर्मान पहिलेच बॉलात 6 मारून खाता खोलला आहे त्या महाराष्ट्र बँकेत ना. 87 मीटरचा 6 मारला आहे तो त्याही बांधाचे तिकून. गावातली पब्लिक तर फारच खुश, पण बॉलर जरा नाराज. दुसरे बॉलासाठी तयार ना. यस, थँक्यू डीजे. या षटकारानंतर मात्र डगआउट मध्ये भरपूर आनंदमय वातावरण देखील पाहायला मिळालं, कारण जयेंद्र वाघे यांचे भरपूर फॅन्स त्यांना सपोर्ट करण्यासाठी, चेअरअप करण्यासाठी इथे आलेले आहेत. शेवटच्या चेंडूवरती सिंगल धाव घेतली होती, हेच कारण स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न.
त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला आणि पहिल्याच चेंडूवरती त्यांनी घणागती प्रहार केलाय. यावेळेस शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न ऑन साईडला डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न ओव्हर थ्रो झालाय. चेंडू पाहतो आपण वेगाने चाललाय सीमारेषेच्या बाजूनं आणि सीमारेषा पार. तर या असतील 5 धावा. पंजा इथे दाखवला जातोय. एक्स्ट्राच्या स्वरूपात धावा इथे खर्च केल्या जात आहेत. आज मिलं कोणी नाही घरात भेटाये पोरांनी एकटीच हाव घरात बाबा हो गेलाय कामावर ना आया शेतावर एकटीच हाव घरात ना मग आलो ते काय दिशील येत खरा थँक्यू डीजे. तर या 5 धावा आणि या 5 धावेनिशी धाव फलक पाहतो आपण. यावेळेस पाहतो आपण आणखीन एक टावरिंग शॉट. चेंडू जातोय आउट ऑफ द पार्क. आजच्या दिवसातील सर्वात लांबलचक षटकार 6 धावा. गँग टीम साठी ना बॉलर धावतोच गेला आहे ना बॉल त्याही असा टाकला फिरवून ना ओव्हरची मारला धर्मान परत बांधाची तिकून मी गाडी काढली बुटा बांधली ना निघलो तिचे रस्त्याला कालचे दिसाला गे तू भेटायला तिला झालाय मोठा घोटाला कालचे दिसाला गे तू भेटायला तिला झालाय मोठा. थँक्यू. तर हा षटकार आला. या षटकाराशी धाव फलक पाहतो आपण. 90 धावा या धाव फलकावरती लागल्या जात आहेत. कालच्या दिवसामध्ये 107 धावांचा हाय स्कोर आपण पाहिला होता. आतापर्यंत 90 धावा या धाव फलकावरती लागल्या गेल्यात. आणखीन 3 चेंडू बाकी असतील या षटकामध्ये. यावेळेस चेंडूला हुक केलाय आणि हा देखील सीमारेषेच्या बाहेर पाठवलाय. सरळ 6 धावांसाठी षटकार 6 धावा. खोलला आहे त्या महाराष्ट्र बँकेत ना 87 मीटरचा 6 मारला बांधाची तिकून. तर यस थँक्यू डीजे. तर हा षटकार आला. या षटकाराने धाव फलक पाहतो आपण. 96 धावा या धाव फलकावरती लागल्या गेल्यात आणि वैयक्तिक विश्वनाथ जाधव याच्या धावा जर बघितल्या तर 42 धावा या त्याच्या वैयक्तिक पाहायला मिळतात 15 चेंडूमध्ये. 2 चेंडू अद्याप बाकी असेल. वैयक्तिक 42 धावा या वैयक्तिक पाहायला मिळत आहेत विश्वनाथ जाधव याच्या. 2 चेंडू अद्याप बाकी असतील. यावेळेस पाहतो आपण शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न झाला होता मात्र यावेळेस अचूक टप्पा हाताळला गेलाय. पहिल्या चेंडूवरती आपण पाहतोय षटकार आला होता. त्यानंतर 5 धावा आपण पाहतोय अर्थूच्या स्वरूपात मिळाल्या. त्यानंतर बॅक टू बॅक 2 षटकार देखील पाहायला मिळाले. त्यानंतर मात्र कमबॅक दर्शवतोय विकास पाणेरा. चेंडूला डॉट. शेवटचा चेंडू धाव फलकावरती धावा लागेल म्हणजे 96 धावा. यावेळेस फुलटा चेंडू आणि हा देखील सीमारेषेच्या बाहेर. सरळ 6 धावांसाठी षटकार. कोंबडी ना 3 नंबरला कवटा. तर आता मॅचीला सुरुवात झाली आहे. यस थँक्यू डीजे. तर या षटकाराशी धाव फलक जर बघितलं तर 102 धावा या धाव फलकावरती लागल्या गेल्यात. 103 धावांचं टार्गेट हे ठेवलं गेलंय. आकाश गोगलदरे आपण पाहतो सलामीला आला होता. त्याने 3 चेंडूमध्ये 12 धावा केल्या. त्यानंतर विश्वनाथ जाधव 17 चेंडूमध्ये 48 धावा. नाबाद जिंदाबाद 48 धावा. त्यानंतर हितेश गणेशकर याने 8 चेंडूमध्ये 27 धावा केल्या. त्यानंतर 3 चेंडूमध्ये जयेंद्र वाघे याने 12 धावा केल्या. 102 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्या. 103 धावांचं टार्गेट हा ठेवला गेलाय. तर आपण जाणार आहोत तो नेक्स्ट मॅचच्या टॉस कडे. दोन्ही संघाचे कॅप्टन इथे आलेले आहेत. तर आपण टॉस करतोय. तर आपण टॉस करतोय. तर सागरची घायाल याला विनंती करतोय की टॉस बॉक्स मध्ये या. आपल्या शुभ असते आम्ही टॉस करणार आहोत. एका बाजूने सानवी 11 तर एका बाजूने सामरे स्पोर्ट. तर काटाचा कॉल आलाय आणि काटा इथे आलेला आहे. तर पाहुण्यांना विनंती असेल की आपण विराजमान व्हा. तर भरत टॉस जिंकलाय. निर्णय काय असणार आहे? बॅटिंग करण्याचा.
बॅटिंग करण्याचा धाडसी निर्णय घेतला, यामागचं कारण सांगू शकशील? आम्हाला रन रेट मुलं यस, या मॅचमध्ये आपण पाहतोय 2 मॅचमध्ये आकाश श्रीपट बॅटिंगमध्ये जास्त काही करू शकले नाही. या मॅचमध्ये त्याच्यावरती जास्त जिम्मेदारी असणार आहे. काय गेम प्लॅनिंग काय आखली या मॅचमध्ये? काय नाही, फक्त काय रना मारायचे आणि तेवढाच. किती टार्गेट देण्याचा प्रयत्न असेल? एखादा आकडा मनामध्ये असेल? 90+. यस, तुला शुभेच्छा असतील. तर संदीपजी, आपण टॉस गमावलाय, टॉस जिंकला असता तर निर्णय काय असता? फिल्डिंगच घेतली असते. अगदी मनासारखं झालंय. समोरच्या संघाला किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 50च्या आत. आपल्या या प्लेइंग इलेव्हनमध्ये काही चेंजेस आहेत की आपण विनिंग कॉम्बिनेशन जाणार आहात? तीच टीम आहे सेम. यस, तुम्हाला देखील शुभेच्छा असतील. तर सानवी 11 या संघाने टॉस जिंकलाय. प्रथम बॅटिंग करण्याचा एक धाडसी निर्णय त्याने घेतलाय आणि सामरे स्पोर्ट्स या संघाला त्यांनी क्षेत्ररक्षणासाठी आमंत्रित केलेलं आहे. जाऊया आपण मैदानामध्ये. पहिल्या डावामध्ये 102 धावा या कुठल्यात केपीएम स्पोर्ट या संघाने 103 धावांचं टार्गेट ठेवलं गेलं आहे, ते म्हणजे बाबा स्पोर्ट 9191 या संघासमोर. तर घेऊया एक छोटंसं ब्रेक नंतर पुन्हा येऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये. यस, चला, धन्यवाद प्रदीप लोखंडे. 30 बॉलमध्ये 103 धावांचं लक्ष बाबा स्पोर्ट्स 9191 या संघासमोर ठेवलं गेलंय. केबीएम स्पोर्ट्स या संघाने बघा ना, पहिला मॅच हरल्यानंतर पुढील मॅचमध्ये सातत्य राखलं गेलं केबीएम स्पोर्ट्स या संघाने. केबीएम स्पोर्ट्स म्हटलं तर क्रांतीसूर्य बिरसा मुंडा सातिवली हा संघ इथे चांगलं प्रदर्शन करताना दिसलंय. नवीन बॅटर मैदानाच्या आत जे 2 बॅटर आपण बघतायत, एका बाजूला सुरेंद्र घाटा आणि दुसऱ्या बाजूला राज घाटा. सुरेंद्र घाटा याचा जर आपण विचार केला तर तो न्यू स्टार वसई संघाच्या माध्यमातून क्रिकेट खेळताना दिसलाय. आणि एका बाजूला जर आपण बघितलं राज घाटा याला, तर तो गजानन स्मृती सावंतपाडा संकल्प स्पोर्ट्स सावंतपाडा या संघाकडून खेळताना दिसतोय. गजानन स्मृती सावंतपाडा कामण या संघामधून सुद्धा त्याला मी अनेक वेळा बघितलंय. आमचे कॅमेरामॅन प्रीत पाटील पुन्हा एकदा सज्ज होत आहेत कॅमेरामॅनची भूमिका अदा करण्याकरता. आज जास्तीत जास्त आपल्याला उष्णता पाहायला मिळते आणि आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये गुणलेखनाचं काम करण्याकरता सज्ज झालेत अविनाशी ठाकरे. पहिलाच बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर आहे आणि पंच वैभव धोम यांचा वाईडचा इशारा. 103 धावसंख्येचा पाठलाग करताना प्रत्येक षटकामागे तुम्हाला 20 पेक्षाही जास्त धाव बनवाव्या लागतील. खराब चेंडूचा खरपूस समाचार घ्यावा लागेल. या स्थितीमध्ये उडाची तीव्रता वाढलेली आहे आणि अशा स्थितीमध्ये तुम्हाला चांगलं प्रदर्शन करायचं आहे. सुरेंद्र घाटल यांनी या चेंडूला हवेमध्ये टोळावलंय. जयेंद्र वाघे चेंडू खाली, त्यांच्याकडून कोणती चूक नाही झाली आणि विकेट मिळाली. हितेश गणेश करला पहिला धक्का. धावसंख्या धावपळकावर आहे ती 1. पाणी डुलं त्यावर कमल फुलं, तळ्यात पाणी डुलं त्यावर कमल फुलं. तळ्यात पाणी डुलं त्यावर कमल फुलं, पोयरे जाऊ नको दुर्गचरा गिंडेन फुलं. तळ्यात पाणी डुलं त्यावर कमल फुलं, तळ्यात पाणी डुलं त्यावर कमल. थँक्यू डीजे. बाबा स्पोर्ट्स 9191 संघाने आतापर्यंत 3 मॅच या स्पर्धेमध्ये खेळल्या आहेत. 3 पैकी 1 पराभव त्यांच्या वाट्याला आलाय, 1 विजय त्यांच्या वाट्याला आलाय आणि 2 पराभव वाट्याला आलेत. हा त्यांचा या स्पर्धेमधील 4था मॅच आहे आणि हा मॅच त्यांना जिंकावाच लागेल चांगली सरासरी मेंटेन करण्याकरता. सत्यवान भुरकुंड नावाचा खेळाडू गेलाय, जुचंद्र संघातून तो खेळत असतोय आणि आता त्याला क्रमांक 3 वर धाडलं गेलंय. हितेश गणेशकरला विकेट मिळाली. हा चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंप. वैभव धोम यांचा वाईडचा इशारा. लगातार जर आपण बघितलं तर वाईडचा सुद्धा मारा केला गेलाय. खरं तर हे 2 ज्या अतिरिक्त धाव मिळत आहेत त्या वाईडच्या स्वरूपात मिळत आहेत.
खातं अजून बॅटच्या साहाय्याने उघडलं नाही. 103 धावांचं लक्ष आहे. हा दबाव फलंदाजी करणाऱ्या संघावर आपल्याला स्पष्ट जाणवतोय. पुढचा बॉल फुल लेंथ बॉल होता. ऑन साईडला शॉर्ट मिड विकेटमध्ये खेळून काढला. एक धाव पूर्ण केली सत्यमान भरकुंड याने. सत्या या नावाने प्रसिद्ध असलेला खेळाडू सुरेंद्र घाटाळ या स्पर्धेमध्ये फ्लॉप ठरलाय. 2 वर्षापूर्वी मी त्याच्या बॅटमधून 17 बॉलमध्ये 74 धावा सुद्धा बघितल्या होत्या. 2 ते 3 वर्षापूर्वी तो खेळाडू इथे असफल ठरलाय. पुढचा बॉल फ्लिक केलाय. चेंडू हवेत होता आणि ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक सुद्धा फंबल होतोय. फायदा उचलताना 2 धावा फलंदाज पूर्ण करतायत. 2 धावांची संघाच्या धावसंख्येत बदल. धावा लागल्या जात आहेत. 1 गडी बाद 5 धावा. 3 चेंडूची समाप्ती. धावसंख्या 5. हव्या आहेत 103 धावा ह्या मॅचला जिंकण्यासाठी. आज KBM स्पोर्ट्सचं कमालीचं प्रदर्शन पहिला मॅच हरल्यानंतर पाहायला मिळतंय. पुढचा बॉल एज अँड टेकन. बघू शकतात विश्वनाथ जाधव यष्ट्यांच्या पाठीमागे चांगला झेल टिपतोय. दुसरा धक्का. 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद. धावसंख्या 5. तर पोषा मी पण प्रेम करत होय. झेंडूचा फुल कसा लाल लाले गोल गोल तुझ्या प्रेमात पडायला पुरा जंगल माल. झेंडूचा फुल कसा लाल लाले गोल गोल तुझ्या प्रेमात पडायला पुरा जंगल माल. तलक पाणी डुलं त्यावर कमल फुलं. तलक पाणी डुलं त्यावर कमल फुलं. असं नको ना रे सांगू. नवीन बॅटर आता मैदानाच्या आत गेलाय. शैलेश भगत नावाचा खेळाडू गेलाय. शैलेश भगत गोलंदाजीमध्ये त्याला वापर केला गेला. त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी सफलता मिळवून दिली. आणि आता शैलेश भगत नावाचा खेळाडू फलंदाजीसाठी गेलाय. गोलंदाज हितेश कनेशकर. ओ स्विंग अँड मिस आउटसाइड द ऑफ स्टंप. ऑफ स्टंपच्या थोडासा बाजूने जाणारा चेंडू. 5 बॉल समाप्त झालेत. 2 गडी बाद 5. सुरुवात खराब झाली आहे. प्रत्युत्तरादाखल बाबा स्पोर्ट्स 9191 या संघाची. आदरणीय सन्माननीय कमलाकर जाधव साहेबांचा हा संघ या स्पर्धेमध्ये कुठेतरी कमी पडताना दिसतोय. पुढचा बॉल हे बघू शकतायत. हा चेंडू थर्ड मॅनच्या दिशेने वेगाने प्रस्थान करतोय आणि 4 धावांचा इशारा पंचांनी केलाय. बॅटच्या साहाय्याने मिळत आहेत या 4 धावा. षटकाची झाली समाप्ती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्या जात आहेत. 103 धावसंख्येचा पाठलाग करत असताना 1-2 गडी बाद. धावफलकावर धावा आहेत तर 9 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट. एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर चर्चेसाठी कॉमेंट्री बॉक्स मध्ये येऊया. कमॉन डीजे. पाळण्याला वाघाची कातडी पाळण्याला. काय सुंदर गोचिरी काय सुंदर गोचिरी. संयुक्त जयंती राघोजी पिसाची होती साजरी. संयुक्त जयंती राघोजी पिसाची होती साजरी. लक्ष खूप मोठा आहे. 24 बॉल शिल्लक असताना फार जास्त धावा बनवाव्या लागतील. 134 षटकार या स्पर्धेमध्ये लागलेत. 86 चौकार सुद्धा या स्पर्धेमध्ये आलेले दिसत आहेत. 24 बॉलमध्ये 94 धावा हे लक्ष आता असेल. 24 चेंडू 94 धावा. रिक्वायर रन रेट 23.50 असा बनलाय. तेजस गोवारी यांच्याकडून विकेट हॅट्रिकसाठी तेजस गोवारी गजानन गोवारी यांच्या स्मरणार्थ तेजस्वी गोवारी यांच्याकडून विकेट हॅट्रिक करता 1000 रुपयाचं पारितोषिक बाबू महाली या गोलंदाजासाठी. शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न. एज अँड टेकन. सत्यवान बुरकुंड पंचांचा कोणताही इशारा न पाहता डिसिप्लिन दाखवत मैदानाच्या बाहेर जातोय. 3 गडी बाद. धावसंख्या 9. म्हणूनच खरं तर समोरच्या संघामध्ये विश्वनाथ जाधव आहे हे विचार डोक्यामधून काढून टाका. कुठलाच खेळाडू कधीच मोठा नसतो. प्रत्यक्षात जो स्वतःला सिद्ध करतो त्यावेळेस तो मोठा असतोय. म्हणूनच प्रत्येक खेळाडू हा मोठाच आहे. एका बाजूला बाबू महाई आल्या विकेट मिळवतोय. प्रत्येक मॅचमध्ये त्याने विकेट मिळवण्याचा कारनामा केलंय. 9 धावा. नवीन बॅटर आलाय सचिन कवळी.
शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न केला फलंदाजाने चेंडू आणि बॅटचा काही संपर्क होत नाही. पहिलाच बॉल खेळत असताना मिस करतोय सचिन कवळी नावाचा खेळाडू. धावसंख्या 9, रिक्वायर रन रेट 25.64चा बनलाय. 22 बॉल शिल्लक आहेत आणि 22 बॉलमध्ये 94 धावांची आवश्यकता. 22 चेंडू 94 धावा. हा फुल टॉस बॉल मिस केलाय. खेळत होता ऑन साईडला, चेंडू जातोय ऑफ साईडला एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये. हा आलाय चौकार. वेलकम बाउंड्री. चार धावा मिळत आहेत. या 4 धावांची धावसंख्या 13. 103 धावांचं लक्ष्याचा पाठलाग करताना अजूनही 90 धावांची आवश्यकता. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड बघू शकतायत आपल्या फॉलो थ्रू मध्ये गोलंदाजाने कमालीचं प्रदर्शन करताना चांगला झेल टिपलाय. गुड कॅच ऑफ क्वालिटी गॉन. चार गडी बाद 13 ही स्थिती बाबा स्पोर्ट्स 9191 कामण या संघाची आपल्याला पाहायला मिळते. 4 गडी बाद 13 धावा. बाबू महाली 4 बॉल टाकतोय. 4 बॉलमध्ये 2 सफलता मिळवतोय. एका बाजूला सचिन कवळी हा सुद्धा बाद झालाय. जितेंद्र नावाचा खेळाडू आलाय. सरळ बॅटने चेंडूला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रात. एकाच धावेवर समाधान मानावं लागतंय. संकट जास्त वाढलेले दिसत आहेत. धावसंख्या 14. जिंकण्याकरता लक्ष 103 या धावसंख्येचं खूप चांगलं प्रदर्शन करताना दिसलं आहेत मागच्या काही मॅचमध्ये. कारण एक मॅच पराभवाच्या छायेमध्ये गेल्यानंतर 2 मॅचमध्ये विजय संपादन केलेत ते KBM स्पोर्ट्स संघाने. आणि हा मॅच जर जिंकला तर त्यांचा हा 3रा विजय असेल. पुढचा बॉल आउटसाइड द ऑफ स्टंप. जास्त स्विंग केलंय, जास्त वळणदार चेंडू टाकलाय. म्हणजेच लसित मलिंगा यांची आठवण करून देणारी गोलंदाज करताना दिसत आहेत बाबू महाळी. गोलंदाज स्वतः स्वतः संघ नायक आहेत, संघ मालक आहेत. इनसाइड आउट मिस केलंय या चेंडूला. षटकाची झाली समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 103 धावसंख्येचा पाठलाग करत असताना धावफलकावर दावा लागला जात आहे. तर 4 गडी बाद 15. 18 बॉल शिल्लक आहेत आणि 18 बॉलमध्ये हवे आहेत 88 धावा. 18 चेंडू 88 धावांची आवश्यकता. एक छोटासा ब्रेक घेऊया. तत्पूर्वी कुठेच जाऊ नका. बघत राहा, पाहत राहा. वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन आयोजित टेनिस क्रिकेटचा महासंग्राम आदिवासी प्रीमियर लीग 2022. संपविली 9191 बाबा स्पोर्ट्स 9191 संघाला 88 धावांची गरज. आणि गोलंदाजी मार्गावर ह्या इन कडून कॉमेंट्री बॉक्स इन कडून गोलंदाज आलाय विश्वनाथ जाधव. गोलंदाजी मार्गावर टेनिस विश्वातील एक नामवंत खेळाडू, गुणवंत खेळाडू. कमालीचं प्रदर्शन त्यांनी सातत्याने राखलंय. 2017 पासून कोळ्या गटात ज्याची वर्णी लागल्यानंतर मागे वळून बघितलं नाही. हा बिमर बॉल, नो बॉलचा इशारा. चेंडू लॉंग लेगच्या दिशेने 6 धावांकरता जातोय. षटकार 6+1 मिळतात 7 धावा. बांधायचे तिकोन 6 रन. थँक्यू डीजे. या 6 धावा, या 7 धावांची धावसंख्या 22. फ्रीट आहे. 18 बॉलमध्ये 81 धावांची आवश्यकता. मुक्त फटका खेळण्याची संधी स्ट्राईक इन कडे फलंदाज आहे जितेंद्र.
स्क्वेअर कटचा फटका प्रेस्वी स्क्वेअर कट खेळला गेलाय. एक धाव पूर्ण केली. चेंडू डीप गली क्षेत्रामध्ये रवाना होतोय. शतरक्षकाच्या आवाक्यापासून दूर चेंडू सीमारेषे पार. हा मिळत आहेत धावा 4. या 4 धाबांची धावपैकावर धावा लागला जातात. त्या 26 धावा 26. 12 बॉल 57 धावांची आवश्यकता. 16 बॉल अजूनही फार मोठा पल्ला गाठायचा आहे, कारण खऱ्या अर्थाने इथे इक्वेशन आणि सिच्युएशन जर आपण बघितली तर नुकताच एक धाव मिळाली फलंदाजाला. एका धाबांची धावसंख्या पोहोचली 27 वर. याचाच अर्थ हे तिसरं षटक सुरू आहे. तिसऱ्या षटकामध्ये अजूनही विकेट मिळते. रिप्लेमध्ये आपण बघूया कशा पद्धतीने ही विकेट मिळाली. धावाच्या स्वरूपात विकेट मिळते. विश्वनाथ जाधव इथे चांगली गोलंदाजी करतायत आणि विकेट सुद्धा प्राप्त करतायत. धावाच्या स्वरूपात विकेट मिळाली. चौथा धक्का. 4 गडी बाद. धावसंख्या 26. 5 गडी बाद झालेत. 5 बाद 26 धावा. कमॉन डीजे. कल्लेचं पाहणं ढेरी वाजत मेवणी जवळ ये ग. थंडी लागत मेवणी जवळ ये ग. थंडी लागत. बघू शकतायत तिसऱ्या षटकामध्ये 2 अधिकृत चेंडू टाकून चाललेत. नवीन बॅटर आता गेलाय तुषार लोखंडे. पुढचा बॉल चेंडूला उडवलाय. चेंडू हवेमध्ये आहे. हितेश गणेशकर चेंडू खाली. तो कोणती चूक करत नाही. विकेटचं पतन. एका मागून एक धक्के दिले गेलेत. हा लागलाय 6वा धक्का. 6 गडी बाद. धावसंख्या 27. कल्लेचं पाहणं ढेरी वाजत मेवणी जवळ ये ग. थंडी लागत मेवणी जवळ ये ग. थंडी लागत. चे 15 बॉल शिल्लक आहेत आणि 76 धावांची आवश्यकता. धावसंख्या 6 गडी बाद 27. KBM स्पोर्ट्स संघाविरुद्ध प्रत्युत्तर देत असताना पापा स्पोर्ट्स 9191 या संघाची. नवीन बॅटर गेलाय मिस्टर नयन. तुषार लोखंडे आणि नयन हे 2 खेळाडू आता खेळपट्टीवर आहेत. नवीन बॅटर स्ट्राईक इनकडे असेल नयन, कारण या स्पर्धेमध्ये आपण नियमावली बघितली. जो नियमावली ऑक्टोबर महिन्यामध्ये येणार आहे आणि त्याची अंमलबजावणी सुरुवातीपासून इथे केली गेली. फुल लेंथ बॉल. क्लीन बॉल. त्रिफळा उद्ध्वस्त. दांडी गुल. 7 गडी बाद. धावसंख्या 27. 27. काय चांगली गोलंदाजी होते. फलंदाजाने अक्षरशः हारागिरी पत्कारलेली दिसून येते. 14 बॉलमध्ये आता 76 धावांची गरज. दादाची सालीस ग पाहुणे आले. दादाची सालीस ग पाहुणे आले. नाही रहव तुला पाहून ग. नाही रहव काम पाहून. पाहुणे आली नाही कामाला आली. पाहुणे आली नाही कामाला आली. नाही करणार आदिवासी प्रीमियर लीग 2022 मध्ये सर्वोत्तम कामगिरी करणारा संघ ठरतोय आता KBM स्पोर्ट्सचा. हा चेंडू बघूया. फुल लेंथ चेंडू टाकलाय. फुल टॉस बॉल होता. या चेंडूला व्यवस्थित खेळता आलं नाही आणि धावा धावपैकावर आहेत त्या फक्त 27 धावा. निच्चांक सुद्धा फलंदाजी करणाऱ्या संघाच्याच नावावर आहे. सांबरे ब्रदर्स संघाविरुद्ध 17 वर सर्व गडी बाद. फुल टॉस बॉल. डिफेन्सिव्ह पद्धतीने चेंडूला ऑन साईडला खेळून काढलंय. 1 धाव पूर्ण केली. एका धावण्याची धावसंख्येत बदल होतोय आणि धावा लागल्या जातात त्या 28 धावा. 7 गडी बाद 28 धावा. 13 बॉलमध्ये 75 धावांची गरज. ऑन ड्राईव्ह मनगटाच्या साहाय्याने चेंडूला वळवलंय. 1 धाव पूर्ण केली. एका धाब्यानेशी धावसंख्या पोहोचली ती 29 वर. 3 षटकांची समाप्ती. 3 षटकांमध्ये धावा आहेत धावफलकावर. 7 गडी बाद 29. आता 12 बॉल शिल्लक आहेत. 12 बॉलमध्ये 74 धावांची आवश्यकता. पाणी हवं असेल तर इशारा करा आणि ड्रिंक्स लगेचच मैदानाच्या आतमध्ये घेऊन जा. यस. नको. नाही हवंय. ड्रिंक्स ब्रेक नाही आहे. पंच इशारा करतायत. आता 12 बॉल शिल्लक आहेत आणि 12 बॉलमध्ये 74 धावांची आवश्यकता. समोरच्या कडून गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज सज्ज झालाय. आकाश गोगलधरे नावाचा गोलंदाजी मार्गावर. घरचा संघ जर आपण त्याचा बघितला
बिरसा मुंडा सातिवली या संघाकडून ते खेळत असत आहेत आणि आता सुद्धा त्याच संघामधून ते बिलॉंग करताना दिसत आहेत. गोलंदाज आकाश गुगल धरे, समोर फलंदाज आहे उजव्या हाताचा बॅटर तुम्ही बघतायत स्ट्राईक इन कडे विशाल. आकाश गोलंदाजी मार्गावर, शॉर्ट बॉल चेंडू जातोय फॉरवर्ड पॉइंट क्षेत्रात, एक धाव पूर्ण केली. स्ट्राईक रोटेट करतायत. 7 गडी बाद 30 धावा झालेल्या आहेत. 11 बॉल 73 धावांची गरज. मॅचमध्ये जो रस होता तो रसच निघून टाकलाय, काढून टाकलाय. पहिल्या डावात 48 धावांची विस्फोटक खेळी साकारली विश्वनाथ जाधव याने. ऑन ड्राईव्ह हलक्या फुलके फटक्याने काही फरक पडणार नाही प्रतिस्पर्धी संघाला. धावसंख्या 1 ने पुढे सरकताना धावा लागल्या जात आहेत त्या 31 धावा. 3 षटका आणि 2 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 31. फुलटॉस बॉल फाईन लेगच्या दिशेने चेंडू वेगाने प्रस्थान करतोय आणि मिळत आहेत या चेंडूवर धावा. एकूण असतील त्या 5. वाईटचा इशारा. 5 अतिरिक्त धावांची धावसंख्या पोहोचली ती 36 वर. 36 अतिरिक्त धावा देण्याचं काम गोलंदाज या ठिकाणी करताना दिसत आहेत. आकाश याचा पुढील बॉल कसा आहे तर एक चांगला चेंडू टाकलाय. डॉट डिलिव्हरी इथे टाकली जाते आणि गुणलेखनाचं काम करताना आपण बघतायत अविनाश ठाकरे यांना. अतिशय चांगलं व्यक्तिमत्व, स्वराज्य स्पोर्ट्सचे मालक आहेत आणि ह्या चांगल्या जर्स्या त्यांच्याकडून आपण बघतायत. पुन्हा फाईन लेगचा मारा केलाय, फाईन लेगच्या दिशेने चेंडूला वळवलंय. मिळत आहेत ह्या चेंडूवर त्या 4 धावा नाही आहे. हा चौकार सुद्धा मिळत नाही, फक्त एकच धाव. एका धावेची धावसंख्या 38. आज भाग्य सुद्धा या ठिकाणी साथ देत नाही आणि बिरसा मुंडा, क्रांती सूर्य बिरसा मुंडा हा संघ वरचढ. स्विचिट करायचा होता, चेंडू हवेत आहे. 1 धाव घेण्याचा प्रयत्न, एकामध्ये ते संतुष्ट होत आहेत. एका धावेनिशी धावसंख्येत बदल होतोय आणि धावा लागल्या जात आहेत त्या 38 धावा. 39. 7 बॉल 65 धावा. गुड बॉल, चांगला दर्जा गोलंदाजीचा आत्मविश्वास प्रत्येक गोलंदाजाचा वाढत चाललाय. आता 4 षटकांची समाप्ती. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये धावा लागल्या जातात ते 39 धावा. 6 चेंडू आणि 6 चेंडूमध्ये जिंकण्याकरता 64 धावांची आवश्यकता. म्हणजे 6 बॉल 65 धावा असतील. आता 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा 38 धावा. 6 चेंडूमध्ये 65 धावांचं लक्ष. मॅचमध्ये प्रेक्षक सुद्धा नाराज होत आहेत. 2 वेळा अशी निराशजनक कामगिरी या संघाने केलंय. सरळ बॅटने खेळायचा होता विश्वनाथ जाधव याच्या ह्या चेंडूला. बघू शकतायत विश्व यांनी जी गोलंदाजी केलंय, प्रदर्शन खूप चांगलं केलंय. हा डॉट चेंडू टाकलाय उजव्या हाताचा फलंदाजाला आणि उजव्या हाताचा बॅटर तुषार लोखंडे. इनसाइड आउट शॉर्ट पॉईंट क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय. कव्हर पॉईंट क्षेत्रामध्ये 1 धाव पूर्ण केली. एका धावणीची धावसंख्या पोहोचली ती सध्या तरी आपण बघतायत 39 वर. पुढचा बॉल पुन्हा एकदा त्रस्त केलंय गोलंदाजाने. फलंदाज वरचढपणा दाखवताना दिसले. डॉट बॉल टाकलाय. 3 बॉल शिल्लक आहेत. 3 बॉलमध्ये 64 धावांची आवश्यकता. फुलटॉस बॉल, क्लीन बॉल, त्रिफळा उद्ध्वस्त. 8वी विकेट डाऊन होते. 39 वर 8 गडी बाद. चला बॅटर पाठवून द्या. हे तर जर बाबा स्पोर्ट्स 9191 संघाला आता कमबॅक करणं फार मुश्किल आहे. पराभव त्यांचे सलग होताना दिसत आहेत. नवीन बॅटर मैदानाच्या आत गेलाय विकास. 1 मॅच जिंकलेत. हा 4था मॅच आहे.
आठव्या बॅटचा वापर केलाय आणि अशा रीतीने जवळजवळ पगडा भारी आहे फिल्डिंग करणाऱ्या संघाचा. 39वर 8 धाबा. प्रत्युत्तरादाखल बाबा स्पोर्ट्स बाबा या संघाची धावसंख्या 1 बॉल 64 रन्स. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. चेंडू लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. हितेश गणेशकर चेंडूला अडवेपर्यंत फलंदाजाने इथे धाव घेतलेली आहे आणि अशा रीतीने 63 धावाने हा मोठा विजय नोंदवलाय फिल्डिंग करणाऱ्या KBM स्पोर्ट्स सातिवली संघाने. कॉंग्रॅच्युलेशन KBM टीम अँड हार्ड लक टीम बाबा 9191. 4 पैकी 3 मॅचमध्ये ह्या संघाला पराभव स्वीकारावा लागलाय. पॉईंट टेबल बघूया आपण. पॉईंट टेबल आम्हाला दाखवलं जातंय. पहिला सुरुवातीला मॅच समरी बघितली आपण. 102 धाबा ज्याच्यामध्ये 17 बॉलमध्ये 48 धाबा विश्वनाथ जाधव याच्या. हितेश गणेशकर यांनी 8 बॉलमध्ये 27 धावा बनवल्या. आकाश गुगलथरे ह्या फलंदाजाने 3 बॉलमध्ये 12 रन्स बनवले. जयेंद्र वाघे याने 3 बॉलमध्ये 12 रन्स बनवले. प्रत्युत्तरादाखल एक मात्र फलंदाज जितेंद्र बरफ यांनी 4 बॉलमध्ये 12 धावा बनवल्या. गोलंदाजी विश्वनाथ जाधव 2 षटका 16 धावा देऊन 3 गडी बाद केले. नो डाऊट मॅन ऑफ द मॅचचा